कोऑर्डिनेट जॉमेट्री या चॅप्टरचे आपण रिव्हिजन करतोय. सो या चॅप्टरमध्ये आपण काय काय गोष्टी डिस्कस केल्या ते आपण बघणार आहोत. चॅप्टरची सुरुवात आपण केलेली विथ बेसिक्स. बेसिक्स म्हणजे आपण नंबर लाईनने सुरुवात केलेली. नंबर लाईन म्हणजे काय, अशी एक लाईन असते ज्यामध्ये इथे 0 असतो, 0च्या या साईडला पॉझिटिव्ह नंबर असते, या साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात. सो 0 1 2 3 4 असे नंबर्स राईट हँड साईडला असतात, 0च्या लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात. तर याला आपण बोलतो नंबर लाईन. म्हणजे नंबर लाईन नंबर्स रिप्रेझेंट करणारी जी लाईन असते त्याला आपण बोलतो नंबर लाईन थोडक्यात. सो आपण बघितलं की नंबर लाईनवरती सपोज 2 पॉईंट असतील तर त्याच्यामध्ये असणारे डिस्टन्स आपण कसं फाइंड करतो. सपोज एक पॉईंट इथे आहे ए आणि एक पॉईंट इथे आहे. मग या 2 पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी ते आपण कसं कॅल्क्युलेट करतो. आपण काय करतो, हा पॉईंट ह्या पॉईंटची पोझिशन आहे ॲट 4, या पॉईंटची पोझिशन आहे ॲट 1. सो या 2 पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स आपण फाइंड करतो 4 - 1 दॅट इज इक्वल टू 3. किंवा अदर वे काय की आपण बघूया ए आणि बी हे 2 पॉईंट किती अंतरावरती आहे, 1 युनिट 2 युनिट 3 युनिट. सो 3 युनिट एवढं असणार आहे त्याच्यामध्ये असणार डिस्टन्स. सपोज एक पॉईंट इथे राहिला असता, डी पॉईंट इथे राहिला असता, तर ए आणि डी मधलं जर मला डिस्टन्स विचारलं असतं, डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड डी, ते आपण कसं कॅल्क्युलेट केलं असतं. इथे पोझिशन आहे 1, इथे पोझिशन आहे -3. सो 1 - -3 दॅट इज इक्वल टू 4 युनिट एवढं डिस्टन्स राहिलं असतं. व्हेरीफाय करू शकतो 1 युनिट 2 युनिट 3 युनिट 4 युनिट. तर प्रत्येक केसमध्ये ज्यावेळेस नंबर लाईनवर असणारा 2 पॉईंटमध्ये असणारा डिफरन्स किंवा डिस्टन्स आपल्याला विचारला तर आपण काय करतो, 2 नंबरची सबट्रॅक्शन करतो आणि आपण काय करतो, मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस करतो. सो x2 - x1 आपण फाइंड करतो वेन x2 इज ग्रेटर दॅन x1. जसं या केसमध्ये 4 आणि 1 यामध्ये मोठा नंबर आहे 4. सो 4 - 1. या केसमध्ये 1 आणि मायनस हे मोठा नंबर आहे 1. सो 1 - -3 दॅट इज 4. तर अशा पद्धतीने आपण नंबर लाईनवर असणाऱ्या 2 पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स फाइंड करू शकतो. त्यानंतर आपण बघितलेलं सपोज नंबर लाईनवरून आपण प्लेनमध्ये शिफ्ट झालं, 2 डायमेन्शनल प्लेन आपण कन्सिडर केलेलं. 2 डायमेन्शनल प्लेन म्हणजे काय, एक्स ॲक्सिस असणार आहे, हॉरिझॉन्टल ॲक्सिस एक्स ॲक्सिस, व्हर्टिकल ॲक्सिस असतो वाय ॲक्सिस. या दोघांचा जो इंटरसेक्शन पॉईंट असतो याला आपण ओ बोलतो. या साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात, या साईडला निगेटिव्ह नंबर असतात. अप इज पॉझिटिव्ह, डाऊन इज निगेटिव्ह, हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यानंतर हा जर आपण एक्स ॲक्सिस कन्सिडर केला याला बऱ्याचदा आपण एक्स डॅश पण बोलतो. हा वाय आहे, ह्या एंडला आपण वाय डॅश सुद्धा बोलतो. ठीक आहे. आता सपोज या ॲक्सिसवर एक्स ॲक्सिसवरती 2 पॉईंट आहे, एक पॉईंट इथे एक पॉईंट इथे, आणि ह्या 2 पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स मला विचारलं. सपोज हा पॉईंट आहे x1, 0 आणि हा पॉईंट आहे x2, 0. आता इथे 0 का आला, कारण जेव्हा केव्हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर लाय करतो त्याचा वाय कॉर्डिनेट 0 असतो. आपण ज्यावेळेस कॉर्डिनेट्स लिहितो हा पहिला एक्स कॉर्डिनेट असतो, हा सेकंड जो असतो तो वाय कॉर्डिनेट असतो. पॉईंट एक्स ॲक्सिसवर लाय करतो, वाय कॉर्डिनेट 0 आहे, म्हणून ह्या ॲक्सिसवरच्या प्रत्येक पॉईंटचा हा जो सेकंड नंबर आहे तो नेहमी 0 असणार आहे. मग आता ह्या 2 नंबरमध्ये असणार डिस्टन्स मला विचारलं, हे डिस्टन्स मी कसं फाइंड करणार. दिस डिस्टन्स इज ऑलवेज x2 - x1. x2 - x1 मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस करायचा, वाय कॉर्डिनेट 0च आहे. ठीक आहे. हे जो पॉईंट सपोज वाय ॲक्सिसवरती लाय करत राहिली असते, वाय ॲक्सिसवर पॉईंट लाय करतो म्हणजे या दोन्ही पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट 0 असणार आहे. सपोज वाय कॉर्डिनेट y2 आहे, याचा कॉर्डिनेट आहे y1. आता ह्या 2 पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स किती असणार आहे, या 2 पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स म्हणजेच काय, हे जे 2 पॉईंट आहे याच्यामध्ये असणार सबट्रॅक्शन दॅट इज y2 - y1. इथे झाला x2 - x1, इथे झाला y2 - y1. कारण बघा ना हे डिस्टन्स किती असणार आहे. सपोज हा पॉईंट 1, 0 आहे, हा पॉईंट 3, 0 आहे, तर इथे 1 आहे इथे 3 आहे, म्हणजे हे डिस्टन्स किती असणार 2 युनिट्सचं दॅट इज x2 - x1. त्याच लॉजिकने हे डिस्टन्स असणार आहे y2 - y1चं. सो आपण नंबर लाईनवर असणाऱ्या 2 पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स बघितलं. त्यानंतर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर असणाऱ्या 2 पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स बघितलं. नेक्स्ट आपण बघितलेलं की सपोज 2 पॉईंट आहे आणि ह्या 2 पॉईंटला जॉईन करणारी लाईन सपोज एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल. हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी आहे, या दोन्ही पॉईंटला जॉईन करणारी लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. मग ह्या 2 पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स कसं फाइंड करायचं. आता हा जो पॉईंट आहे सपोज हा पॉईंट इथे 0 असणार आहे, हा 1 आहे, हा 3 आहे आणि हा पॉईंट आहे 2 फॉर एक्झाम्पल. तर एचे कॉर्डिनेट काय असणार आहे 1, 3, एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट. बीचे कॉर्डिनेट असणार आहे 1, 2 सॉरी, बीचे कॉर्डिनेट असणार आहे 3, 2. मग ए आणि बी याच्यामध्ये असणारा डिस्टन्स किती असणार आहे, तर हे जे डिस्टन्स असतं हे डिस्टन्स नेहमी असणार आहे 3 - 1 दॅट इज इक्वल टू 2. ठीक आहे. कारण काय होते वाय कॉर्डिनेट सारखंच आहे, त्यामुळे हे दोन्ही पॉईंट एका लेवलला आहे. त्यामुळे जर मी इथून जर मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला किंवा हे जर मी हे 1 आणि हा पॉईंट जॉईन केला, हा पॉईंट जॉईन केला, तर हा एक रेक्टँगल असणार आहे. रेक्टँगल आहे त्यामुळे ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे. ही लेंथ म्हणजेच ही लेंथ म्हणजेच काय 1 आणि 3 मध्ये असणार डिस्टन्स दॅट इज 2. म्हणून मग आपण काय करतो, ज्यावेळेस 2 पॉईंट असे असतात की ज्यांना जॉईन करणारी लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असते, त्याच्यामध्ये असणारा डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचा असेल, म्हणजे ह्या टाईपचे कॉर्डिनेट्स असतील तर आपण काय करतो नेहमी एक्स कॉर्डिनेटचे सबट्रॅक्शन करतो, कारण वाय कॉर्डिनेट तर सारखंच असणार आहे. त्याच सारखंच जर सपोज 2 पॉईंट आहे त्यांना जॉईन करणारी लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहे, म्हणजे इथे एक्स कॉर्डिनेट कॉन्स्टंट असणार आहे, वाय कॉर्डिनेट डिफरंट असणार आहे. तर ह्या केसमध्ये आपण काय करणार आहे,
हा एक रेक्टँगल फॉर्म होणार आहे, कारण हे डिस्टन्स नेहमी परपेंडिक्युलर असणार आहे. ही लेंथ म्हणजेच ही लेंथ म्हणजे ॲक्सिसवरती हे जे 2 पॉईंट आहे त्याच्यामध्ये असणारा डिस्टन्स किंवा डिफरन्स. सो सपोज हा पॉईंट y2 आहे, हा पॉईंट y1 आहे, तर या केसमध्ये डिफरन्स असणार आहे y2 - y1. हे सुद्धा आपण बघितलं. इथे असतो x2 - x1 y2 - y1. जो मोठा नंबर आहे त्याच्यामधून लहान नंबर मायनस करा. या केसेस आपण बघितल्या. त्यानंतर आपण एक डिफरंट केस बघितले की यामध्ये प्लेनमध्ये कुठेही 2 पॉईंट लाई करत असतील. ठीक आहे, प्लेनमध्ये कुठेही 2 पॉईंट लाई करत असतील, म्हणजे पॅरलल नाही किंवा ॲक्सिसवर नाही किंवा काही रिलेशन आपल्याला माहिती नाही, असे कोणते तरी 2 पॉईंट आहे. मग ह्या पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स आपण कसं फाईंड करणार, तर ते फाईंड करण्यासाठी आपण एक फॉर्म्युला डिराईव्ह केला. त्या फॉर्म्युलाला आपण काय बोलतो, डिस्टन्स फॉर्म्युला. त्याला आपण काय बोलतो, डिस्टन्स फॉर्म्युला. इम्पॉर्टंट फॉर्म्युला. याचा आपण डेरिव्हेशन सुद्धा बघितलं. डेरिव्हेशनसाठी किंवा हा फॉर्म्युला डिराईव्ह करण्यासाठी आपण पायथागोरस थेरमचा यूज केलेला. पायथागोरस थेरमचा यूज केला म्हणजे कुठे ते स्क्वेअरची टर्म असणारच आहे. तर सपोज एक पॉईंट ए आहे x1 y1 आणि एक पॉईंट आहे बी ज्याचे कॉर्डिनेट्स आहे x2 y2. मग ह्या 2 पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स आपण कसं फाईंड करू शकतो, स्क्वेअर रूट. रूटचं साईन कधीच विसरायचं नाही. डिस्टन्स इज इक्वल टू रूट. आपण काय करतो, पायथागोरस थेरम यूज करतोय, त्यामुळे 2 साईडच्या स्क्वेअरचे सम असणार आहे. तो ज्या आपण असा एक राईट अँगल आपण डेरिव्हेशनमध्ये बघितलं, राईट अँगल ट्रँगल फॉर्म करतो, त्यानंतर हे डिस्टन्सेस कॅल्क्युलेट केले. त्यावरून आपल्याला फॉर्म्युला मिळालेला x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर. एक्स कॉर्डिनेटची सबट्रॅक्शन घ्या, त्याचा स्क्वेअर करा. वाय कॉर्डिनेटची सबट्रॅक्शन घ्या, त्याचा स्क्वेअर करा. दोघांची ॲडिशन करून रूट फाईंड करा. ते असणार आहे या 2 पॉईंटमध्ये असणार आहे डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी. ओके, तर आता हे डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी, याला आपण ए बी जरी लिहिलं तरी चालणार आहे. ए बी एवढी लेंथ, ए बी लेंथ म्हणजेच काय, या 2 पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स. त्यामुळे याला आपण असं सुद्धा मेन्शन करू शकतो. यामध्ये अगेन आपण ॲडिशन आहे, त्यामुळे आपण ब्रॅकेटचा सिक्वेन्स सुद्धा चेंज करू शकतो. म्हणजे हा फॉर्म्युला मी असं सुद्धा लिहू शकते, y2 - y1 स्क्वेअर प्लस x2 - x1 स्क्वेअर. त्याच पद्धतीने हा फॉर्म्युला मी असं सुद्धा लिहू शकते. इथे x2 - x1 केलं ना, मी x1 - x2 सुद्धा करू शकते प्लस y1 - y2 सुद्धा करू शकते. असं का करू शकते, कारण बघा ज्यावेळेस सपोज 3 - 5 आणि 5 - 3, x1 - x2 x2 - x1, सपोज असे मी 2 नंबर कन्सिडर केले. 3 - 5 काय येणार, -2 आणि 5 - 3 काय येणार, 2. फक्त इथे काय होतं, व्हॅल्यू सारखी आहे, साईन डिफरंट आहे, बट प्रत्येक ठिकाणी स्क्वेअर होणार आहे. ज्यावेळेस मी याचा स्क्वेअर करेल, हा स्क्वेअर 4च असणार आहे, हा स्क्वेअर सुद्धा 4च असणार आहे. त्यामुळे जरी मी सिक्वेन्स चेंज केला, x1 - x2 स्क्वेअर केला, y1 - y2 स्क्वेअर केला, तरी मला सेमच आन्सर दोन्ही ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे, समजले इथपर्यंत. तर हा होता डिस्टन्स फॉर्म्युला. तर डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून आपण अजून एक रिलेशन बघितलं. सपोज एक पॉईंट आहे, ह्या पॉईंटचं मला जर ओरिजिनपासूनचा डिस्टन्स फाईंड करायचं असेल, ओरिजिन म्हणजे हा पॉईंट जिथे एक्स आणि वाय ॲक्सिस एकमेकांना इंटरसेक्ट करतात, जर मला हे डिस्टन्स फाईंड करायचं असेल, तर त्यासाठी डिस्टन्स फॉर्म्युलावरून मी हा फॉर्म्युला डिराईव्ह करू शकते. डिस्टन्स ऑफ एनी पॉईंट फ्रॉम ओरिजिन इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, ज्यामध्ये पीचे कॉर्डिनेट्स असणार एक्स आणि वाय. हे असं का आलं, कारण ओरिजिन म्हणजे हा पॉईंट नेहमी 0 आणि 0 असणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस मी ही लेंथ फाईंड करायची, म्हणजे डिस्टन्स मला फाईंड करायचं असेल, अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला मी काय लिहिणार, x - 0 स्क्वेअर प्लस y - 0 स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. त्यामुळे एखाद्या पॉईंटचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स विचारलं असेल तर सिम्पली काय करा, हे जे कॉर्डिनेट्स आहेत त्याचा स्क्वेअर करा, ॲडिशन करा आणि त्याचं रूट फाईंड करा. ते असणार आहे ओरिजिनपासूनचं डिस्टन्स. ओके, डिस्टन्स फॉर्म्युलावर आधारित काही क्वेश्चन्स आपण बघितले. त्यामध्ये आपण चेक केलेलं की सपोज आपल्याकडे काही पॉईंट्स दिलेले असतील. सपोज 3 पॉईंट आहे, पॉईंट ए, पॉईंट बी आणि पॉईंट सी. तर हे पॉईंट कोलिनियर आहे की नाही ते व्हेरीफाय करण्यासाठी आपण डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज केलेला. सो आपण कोलिनियरिटी आणि नॉन कोलिनियरिटी या 2 टर्म्स बघितलेल्या आणि त्याला डिस्टन्स फॉर्म्युलाशी रिलेट करून आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह केलेले. फॉर एक्झाम्पल सपोज 3 पॉईंट दिलेले आहे, हे 3 पॉईंट कोलिनियर आहे की नाही. कोलिनियर म्हणजे काय, दिलेले 3 पॉईंट एका लाईनमध्ये लाय करत असेल तर आपण त्याला बोलतो कोलिनियर पॉईंट. एका लाईनमध्ये लाय करत नसतील तर आपण बोलतो हे दिलेले 3 पॉईंट नॉन कोलिनियर आहे. त्यामुळे सपोज हे जर 3 पॉईंट मी असे कन्सिडर केले, या पॉईंटला जर मी जॉईन करण्याचा प्रयत्न केला, हा पॉईंट याला जॉईन होणार, हा याला जॉईन होणार, हा याला जॉईन होणार, हे 3 पॉईंट नॉन कोलिनियर आहे. हे जर मी असे 3 पॉईंट कन्सिडर केले, हा याला जॉईन केला, हा याला जॉईन केला, हा ऑटोमॅटिकली याला जॉईन होणार आहे, म्हणजे हे 3 पॉईंट कोलिनियर आहे. त्यामुळे ज्यावेळेस 3 पॉईंट कोलिनियर आहे हे आपल्याला दाखवायचं असेल त्यावेळेस आपण डिस्टन्स फॉर्म्युला कसा यूज करत होतो. सपोज पी क्यू आर असे 3 पॉईंट आहे, आपण काय करायचो, पी क्यू हे डिस्टन्स फाईंड करायचो, क्यू आर हे डिस्टन्स फाईंड करायचं. जे 2 छोटे डिस्टन्सेस आहेत ते डिस्टन्सेस फाईंड करायचे, त्याची ॲडिशन करायची आणि ही ॲडिशन नेहमी या मोठ्या डिस्टन्स एवढी आली पाहिजे. म्हणजे आपण काय करत होतो, सपोज आपल्याला माहिती आहे की पी क्यू आर अशी पोझिशनिंग आहे पॉईंटची, आपल्याला जर दाखवायचं हे 3 पॉईंट कोलिनियर आहे, हे जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल तर आपण काय फाईंड करणार, पी क्यू डिस्टन्स फाईंड करणार, क्यू आर डिस्टन्स फाईंड करणार, अगेन डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून, आणि त्यानंतर ह्या दोन्ही डिस्टन्सची ॲडिशन करणार. ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू जर पी आर एवढा टोटल डिस्टन्स एवढी आली तर आपण बोलतो हे दिलेले 3 पॉईंट कोलिनियर आहे.
नॉन कोलिनियरिटीज आपण कसे एक्झाम्पल सॉल्व्ह केले की सपोज 3 पॉईंट दिलेले आहे, हे 3 पॉईंट एखाद्या ट्रँगलच्या व्हर्टायसेस आहे की नाही ते व्हेरीफाय करण्यासाठी आपण नॉन कोलिनियरिटीचा यूज केलेला. आता ट्रँगल जेव्हा फॉर्म व्हायचा, जसं ह्या केसमध्ये बघितलं 3 पॉईंट नॉन कोलिनियर होते, त्याच वेळेस ट्रँगल फॉर्म झालेला आहे. त्यामुळे दिलेले 3 पॉईंट ट्रँगलचे व्हर्टायसेस आहे की नाही हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपल्याला हे प्रूव्ह करावं लागणार आहे की दिलेले जे 3 पॉईंट आहे ते नॉन कोलिनियर आहे. नॉन कोलिनियर आपण कसं प्रूव्ह करणार? कोलिनियर नाही म्हणजे नॉन कोलिनियर आहे. कोलिनियर नाही म्हणजेच काय? हे डिस्टन्स इक्वल नाही आहे. जर हे डिस्टन्स म्हणजे हे टोटल डिस्टन्स आणि बाकीचे जे 2 छोटे डिस्टन्सेस आहे याची समजा इक्वल नाही आहे, याचा अर्थ दिलेले 3 पॉईंट नॉन कोलिनियर आहे. नॉन कोलिनियर आहे म्हणजेच काय? दिलेल्या 3 पॉईंटला जर मी जॉईन केलं तर एक ट्रँगल फॉर्म होऊ शकतो. म्हणजेच काय? दिले जे 3 पॉईंट आहे ते एका ट्रँगलच्या व्हर्टायसेस रिप्रेझेंट करत आहे. आठवतं कोलिनियर नॉन कोलिनियरिटीला आपण डिस्टन्स फॉर्म्युलासोबत कसं रिलेट केलेलं. त्यानंतर आपण बघितलेलं की एखादा क्वाड्रिलॅटरल जर आहे तर आपण हा क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम आहे का की नाही ते आपण व्हेरीफाय केलेलं. क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम आहे का ते आपण चेक करत होतो युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. त्यानंतर रोम्बस आहे का ते चेक करत होतो. स्क्वेअर आहे का तेही आपण चेक केलेलं युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. कसा? कारण पॅरलोग्राममध्ये प्रॉपर्टी काय असते? पॅरलोग्राममध्ये ऑपोजिट साईड इक्वल लेंथचे असतात, बरोबर. त्यामुळे जर सपोज माझ्याकडे ABCD असे 4 पॉईंट आणि त्याचे कॉर्डिनेट्स दिलेले आहे आणि मला जर चेक करायचा दिलेला क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम आहे की नाही तर मी काय करणार? AB डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. CD डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार. दोन्ही डिस्टन्सेस इक्वल आले म्हणजे ऑपोजिट साईड इक्वल लेंथचे आहे. त्याच पद्धतीने AD आणि BC डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार. दोन्ही डिस्टन्सेस इक्वल आले म्हणजे ही सुद्धा पेअर इक्वल लेंथची आहे. एक क्वाड्रिलॅटरल आहे की ज्याच्यामध्ये ऑपोजिट साईड इक्वल लेंथची आहे म्हणजेच काय? हा क्वाड्रिलॅटर काय झाला? पॅरलोग्राम. सो या कंडिशन चेक करून आपण प्रूव्ह करू शकतो की दिलेला क्वाड्रिलॅटर पॅरलोग्राम आहे की नाही. सेकंड, रोम्बसमध्ये काय प्रॉपर्टी? रोम्बसमध्ये ज्या चारी साईड असते या चारी साईडची लेंथ सारखी असते, बरोबर. मग इथे अगेन आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून या चारी साईडची लेंथ फाइंड करणार. ही लेंथ इक्वल आली, प्रत्येक साईड इक्वल लेंथची आली म्हणजे दिलेला क्वाड्रिलॅटर रोम्बस आहे. स्क्वेअर म्हणजे काय असतं? स्क्वेअर ही रोम्बसची पुढची केस असते. सो स्क्वेअरमध्ये सुद्धा चारी साईड सारख्याच असतात. बट यामध्ये जर मी चारी साईड सारखा दाखवला तर मी हे प्रूव्ह करेल की दिस इज अ रोम्बस. बट मला स्क्वेअर प्रूव्ह करायचं म्हणून मला एक ॲडिशनल प्रॉपर्टी इथे प्रूव्ह करावी लागणार आहे. दॅट इज अबाउट द डायगोनल. आपल्याला माहिती की स्क्वेअरमध्ये डायगोनल इक्वल लेंथचे असतात. त्यामुळे मी ही डायगोनल सुद्धा चेक करणार. डायगोनलची पेअर जर इक्वल आली तर मी बोलणार दिलेला क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम आहे. सो अशा जे 2 डायमेन्शनल फिगर आहे त्याच्या बेसिक प्रॉपर्टी यूज करून त्याला आपण डिस्टन्स फॉर्म्युलाशी रिलेट केलं आणि त्यानंतर ते क्वाड्रिलॅटर करस्पॉन्डिंग क्वाड्रिलॅटर पॅरलोग्राम आहे, स्क्वेअर आहे, रोम्बस आहे, या सगळ्या गोष्टी आपण प्रूव्ह केलेल्या. त्यानंतर आपण अजून एक क्वेश्चन बघितला. आपण सर्कम सेंटरच्या कोऑर्डिनेट्स फाइंड करण्याचा क्वेश्चन बघितलेला. सर्कम सेंटर म्हणजे काय? एखादा ट्रँगल असेल त्याचे व्हर्टायसेस आपल्याला दिले असतील, मग त्या ट्रँगलचं सर्कम सेंटर काय असणार आहे तो सुद्धा आपण डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून सॉल्व्ह केलेला. कसा सॉल्व्ह केलेला? सर्कम सेंटर म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला माहिती पाहिजे सर्कम सेंटर म्हणजे काय असतो. सपोज एक ट्रँगल आहे. ह्या ट्रँगलचे ज्यावेळेस मी ह्या ट्रँगलच्या 3 साईड आहे त्याचे जर मी परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केले. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे अशी लाईन जी परपेंडिक्युलर आहे ॲज वेल एज बायसेक्ट करते. असे मी प्रत्येक साईडचे जर मी परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केले तर मला हे जे 3 परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे हे एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतील. सपोज असे काही या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. हा जो पॉईंट असतो याला आपण बोलतो सर्कम सेंटर. सर्कम सेंटर हा कशाचा सेंटर आहे? दिस इज सेंटर ऑफ अ सर्कम सर्कल. सर्कम सर्कल म्हणजे काय? या ट्रँगलच्या 3 व्हर्टायसेसमधनं पास होणारा जो सर्कल असतो म्हणजे ट्रँगलच्या बाहेर जो सर्कल असेल याला आपण बोलतो सर्कम सर्कल. या सर्कम सर्कलचा सेंटर असतो सर्कम सेंटर. आता हा सर्कल आपण कसा ड्रॉ करतो? याला सेंटर कन्सिडर करतो आणि हे डिस्टन्स आपण रेडियस म्हणून कन्सिडर करतो. कोणता डिस्टन्स? ट्रँगलचे हा वर्टेक्स आणि हा सेंटर किंवा हा वर्टेक्स आणि हा सेंटर, हा वर्टेक्स आणि हा सेंटर. सो हे जे आहे हे 3 डिस्टन्सेस म्हणजेच काय? या सर्कलच्या रेडियाय आहे. आपल्याला माहिती सर्कलच्या रेडिया नेहमी इक्वल लेंथच्या असतात. म्हणजेच काय? आपण इथे असं बोलू शकतो सर्कम सेंटरचं प्रत्येक वर्टेक्सपासूनचं डिस्टन्स म्हणजे सपोज हा ट्रँगल ABC असेल आणि हा जो पॉईंट आहे हा O असेल तर ओचं A पासूनचं डिस्टन्स, ओचं B पासूनचं डिस्टन्स आणि ओचं C पासूनचं डिस्टन्स सारखं असणार आहे कारण ते ट्रँगलच्या रेडिया आहे. या प्रॉपर्टीचा यूज करून आपण सर्कम सेंटरचे कॉर्डिनेट्स फाइंड केलेले. कसे फाइंड केलेले? आपल्याकडे हे कॉर्डिनेट्स माहिती होते. याला आपण H आणि K अझ्युम केलं. OA डिस्टन्स फाइंड केलं, OB डिस्टन्स फाइंड केलं, OC डिस्टन्स फाइंड केलं. हे तिन्ही डिस्टन्सेस इक्वल आहे. मग फर्स्ट आपण एक केस घेतली ज्यावेळेस OA इक्वल टू OB असेल ती सॉल्व्ह केली. त्यावरून आपल्याला एक इक्वेशन मिळालं. त्यानंतर आपण OB इक्वल टू OC ही केस घेऊ शकतो. ते सॉल्व्ह करून आपल्याला एक इक्वेशन मिळेल किंवा आपण OA इक्वल टू OC सुद्धा घेऊ शकतो. त्यावरून आपल्याला एक इक्वेशन मिळेल. आपल्याला 2च इक्वेशन लागणार आहे कारण आपल्याकडे 2च अननोन आहे. H आणि K 2च अननोन आहे. त्यामुळे 2 इक्वेशन सफिशियंट आहे. कोणते 2 इक्वेशन घ्या ते सॉल्व्ह करा त्यावरून तुम्हाला H आणि K ची व्हॅल्यू मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्कम सेंटरशी रिलेटेड क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह केले.
काही एका क्वेश्चनमध्ये आपण हे सुद्धा बघितलं की या सर्कलची रेडियस काय असणार आहे. तर रेडियस कशी आपण फाइंड करतो, तर रेडियस म्हणजे कोणते एक डिस्टन्स ओ ए ओ बी और ओ सी. सो ओचे कॉर्डिनेट एकदा फाइंड करा, एचे कॉर्डिनेट माहिती आहे, डिस्टन्स फॉर्म्युला यूज करा, त्यामुळे तुम्हाला ओएची व्हॅल्यू मिळणार, म्हणजे सर्कलची रेडियस सुद्धा मिळणार आहे. आठवते. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला म्हणजे काय, सपोज एक लाईन सेगमेंट आहे ए बी. ओके, या लाईन सेगमेंटमध्ये एक पॉईंट आहे पी. आता ह्या पॉईंट पी मुळे काय होतं, ही लाईन सेगमेंट दोन पार्टमध्ये डिवाइड होते. एक पार्ट आहे ए पी, एक पार्ट आहे पी बी. जर मी ए पी आणि पी बी ही लेंथ कन्सिडर केली आणि त्याचा जर मी रेशो घेतला, सपोज हा रेशो आहे एम अपॉन एन किंवा रेशो आहे एम एस टू एन. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये एचे कॉर्डिनेट्स आहे सपोज x1 y1, बीचे कॉर्डिनेट्स आहे x2 y2 आणि मला जर पीचे कॉर्डिनेट फाइंड करायचे आहे, पीचे कॉर्डिनेट आहे x, y. पी अशा पद्धतीने आहे की पी हा पॉईंट ए बी ह्या लाईन सेगमेंटला एम एस टू एन ह्या रेशोमध्ये जर डिवाइड करत असेल तर ह्या पीचे कॉर्डिनेट मी फाइंड करू शकते युजिंग सेक्शन फॉर्म्युला. सो सेक्शन फॉर्म्युला काय सांगतो, जो पॉईंट दिलेल्या लाईन सेगमेंटला एका रेशोमध्ये डिवाइड करतोय त्या पॉईंटचे कॉर्डिनेट आपण फाइंड करू शकतो. एक्स कॉर्डिनेट फाइंड करण्यासाठी आपल्याला इथे लिहायचा एम प्लस एन, जो रेशो आहे एम एस टू एन. एम प्लस एन फाइंड करायचा, त्यानंतर इथे लिहायचा एक्स कॉर्डिनेट फाइंड करतोय ना, सो एम इंटू एक्स टू प्लस एन इंटू एक्स वन. इथे वाय कॉर्डिनेट फाइंड करतो म्हणून सगळे वायच कॉर्डिनेट आपल्याला मेन्शन करायचे, एम इंटू वाय टू प्लस एन इंटू वाय वन. हा जो फॉर्म्युला असतो याला आपण बोलतो सेक्शन फॉर्म्युला. सो सेक्शन फॉर्म्युलामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण एम घेतो ना, एम सोबत एक्स टू येतो, एन घेतो, एन सोबत एक्स वन घेतो. एम एस टू एन रेशो असेल तर एम सोबत आपल्याला एक्स वन कधीच घ्यायचा नाही, आपल्याला हा जो दूरचा जो कॉर्डिनेट तो घ्यायचा आहे. एन सोबत आपल्याला एक्स टू कधीच नाही घ्यायचे, एन सोबत आपल्याला एक्स वन घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यामुळे जर हा पोर्शन किंवा हा रेशो जो आहे, ही साईड तुम्ही एम कन्सिडर करता, ही साईड एन कन्सिडर करता, तर एम सोबत हा पॉईंट एक्स वन वाय वनच आला पाहिजे आणि फॉर्म्युलामध्ये एम सोबत आपल्याला नेहमी एक्स टूच घ्यायचा आहे, एन सोबत एक्स वन घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने इथे एम वाय टू प्लस एन वाय वन घ्यायचा आहे. ठीक आहे. हा होता सेक्शन फॉर्म्युला. त्यानंतर सेक्शन फॉर्म्युलाचा यूज करून आपण एक छोटासा फॉर्म्युला डिराईव्ह केला, त्याला बोलतो आपण मिड पॉईंट फॉर्म्युला. मिड पॉईंट फॉर्म्युला आपण कसा डिराईव्ह केला, मिड पॉईंट म्हणजेच काय, सपोज ए बी ही लाईन सेगमेंट आहे, हा पॉईंट पी आहे, पी मिड पॉईंट आहे म्हणजेच काय, ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे. मिड पॉईंटचा अर्थ काय, दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करते. त्यामुळे जर मी हा रेशो बघितला ए पी अपॉन पी बी, सपोज ही टोटल 4 सेंटीमीटर एवढी लेंथ होती. पी मिड पॉईंट आहे म्हणजे ही 2 सेंटीमीटर असणार, ही 2 सेंटीमीटर असणार आहे, बरोबर. जर मी रेशो घेतला तर ए पी इज 2 सेंटीमीटर, पी बी इज 2 सेंटीमीटर. सो हा रेशो किती असणार आहे, 1/1, दॅट इज 1:1. त्यामुळे जेव्हा केव्हा मिड पॉईंट दिलेला असेल त्यावेळेस एम इज टू एन ही व्हॅल्यू किती असणार आहे, 1:1, बरोबर. मिड पॉईंट आहे, इक्वल पार्ट आहे, त्यामुळे हा रेशो नेहमी 1:1 असणार आहे. त्यामुळे जर मला मिड पॉईंटचे कॉर्डिनेट फाइंड करायचे असतील तर मी काय करणार, एम आणि एनची व्हॅल्यू 1 1 पुट करणार, 1 + 1 2, 1 + 1 2, एम इंटू एक्स टू प्लस एन इंटू एक्स वन, 1 इंटू एक्स टू प्लस 1 इंटू एक्स वन, सो x1 प्लस x2 आणि इथे असणार आहे y1 प्लस y2. सो थोडक्यात काय सिंपल आहे, जर आपल्याला 2 पॉईंटचे कॉर्डिनेट्स दिलेले असतील आणि त्या लाईन सेगमेंटच्या मिड पॉईंटचे कॉर्डिनेट फाइंड करायचे असेल तर सिंपली काय करा, आपल्याला मीन फाइंड करायचा आहे. कसला, एक्स कॉर्डिनेटचा मीन, वाय कॉर्डिनेटचा मीन. सो x1 प्लस x2/2, y1 प्लस y2/2. यानंतर आपण अजून एक फॉर्म्युला डिराईव्ह केला, त्याला आपण बोलतो सेंट्रॉइड फॉर्म्युला. तर त्यासाठी आधी सेंट्रॉइड म्हणजे काय ते माहिती पाहिजे. सेंट्रॉइड इज रिलेटेड टू मेडियन. मेडियन म्हणजे काय, सपोज एक ट्रँगल आहे, ट्रँगल ABC. या ट्रँगलमध्ये BC ही साईड आहे, या साईडचा ऑपोजिट वर्टेक्स आहे ए. सपोज ए वर्टेक्सपासून मी अशी लाईन ड्रॉ केली किंवा अशी लाईन सेगमेंट ड्रॉ केली की जी BCला येऊन ह्या पॉईंटमध्ये मिळते आणि ह्या पॉईंटमुळे BC 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतो. किंवा मी असं बोलेल एम हा BCचा मिड पॉईंट आहे, एम इज मिड पॉईंट ऑफ BC. त्या केसमध्ये मी काय बोलणार, ही जी लाईन सेगमेंट एम आहे ना, ही एम आहे मेडियन. एम इज अ मेडियन ऑफ ट्रँगल. एमला मी काय बोलणार, मेडियन. आता ट्रँगलला 3 साईड असणार आहे, 3 वर्टेक्स आहे, त्यामुळे काय होणार आहे, इथे आपल्याला 3 मेडियन मिळणार आहे. एम ही एक मेडियन असेल, सपोज अशी एक मेडियन आहे किंवा ही एक मेडियन आहे, याला मी बोलेल एन, याला बोलेल पी. सो एम मेडियन आहे, BN मेडियन आहे, CP ही मेडियन आहे. ह्याच्यात 3 मेडियन आहे. ह्या 3 मेडियन ज्या पॉईंटमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतात, हा जो पॉईंट असतो याला आपण जीनी दाखवतो आणि ह्या पॉईंटला आपण बोलतो सेंट्रॉइड. याला आपण काय बोलतो, सेंट्रॉइड. सेंट्रॉइडची अजून एक प्रॉपर्टी काय असते, आता हा जो जी पॉईंट आहे हा सेंट्रॉइड नेहमी मेडियनवर लाई करतो, एमवर लाई करतोय, BNवर लाई करतो, CPवर सुद्धा लाई करतो. सेंट्रॉइडची प्रॉपर्टी असते की सेंट्रॉइड प्रत्येक मेडियन म्हणजे या केसमध्ये सपोज मी AM मेडियन कन्सिडर केले तर सेंट्रॉइड या AM मेडियनला एका फिक्स रेशोमध्ये डिवाइड करेल आणि तो रेशो असतो 2/1 और 2:1. सो AG/GM इज 2:1. त्याच पद्धतीने BG/GN असणार आहे 2:1, CG/GP असणार आहे 2:1. तर ही असते सेंट्रॉइडची एक प्रॉपर्टी. तर ह्या प्रॉपर्टीचा यूज करून सुद्धा आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह केलेले. सपोज हा रेशो आपल्याला
सपोज आपल्याला एचे कॉर्डिनेट माहिती आहे, त्यानंतर एमचे कॉर्डिनेट माहिती आहे, जीचे कॉर्डिनेट विचारले, तर आपण ह्या रेशोचा यूज करून सेक्शन फॉर्म्युलाचा यूज करून आपण जीचे कॉर्डिनेट फाइंड करू शकत होतो. बट इथे आपल्याला सेंट्रॉइड फॉर्म्युला बघायचा आहे. सेंट्रॉइड फॉर्म्युला काय सांगतो, एक ट्रायंगल एबीसी आहे, त्याचा जर जी हा सेंट्रॉइड असेल तर सेंट्रॉइडचे कॉर्डिनेट्स आपण कसे फाइंड करू शकतो. सेंट्रॉइडचे कॉर्डिनेट्स फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, x1 प्लस x2 प्लस x3 जे एक्स कॉर्डिनेट्स आहे त्याची ॲडिशन करा डिवायडेड बाय 3, किंवा असं आपण बोलू शकतो एक्स कॉर्डिनेटचा मीन आपण घेतोय त्याच पद्धतीने वाय कॉर्डिनेटचा मीन आपण घेतोय. या सगळ्यांचा डेरिव्हेशन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. सो दिस इज द सेंट्रॉइड फॉर्म्युला. ज्यावेळेस मीन घेतोय, मीन आपण 2 पॉईंटच्या रेफरन्सने घेतोय, त्यामुळे डिवायडेड बाय 2 असणार आहे, कारण 2 रीडिंग असणार आहे. इथे हा सेंट्रॉइड आहे, सेंट्रॉइड आहे म्हणजे ट्रायंगलचे 3 पॉईंट असणार आहे, 3 पॉईंटच्या कॉर्डिनेट्स आहे म्हणून डिवायडेड बाय 3 असणार आहे. तर हा होता सेंट्रॉइड फॉर्म्युला. त्यानंतर आपण बघितलेले इम्पॉर्टंट टर्म स्लोप. स्लोप म्हणजे काय, स्लोपला आपण चढ किंवा उताराशी रिलेट करू शकतो. सो मॅथमॅटिक्समध्ये ज्यावेळेस आपण एक्स आणि वाय ॲक्सिस कन्सिडर करतो त्यावेळेस स्लोप जो असतो, स्लोपला आपण कसं मेन्शन करू शकतो, स्लोप आपण स्मॉल एम ह्या लेटरने दाखवतो. सो स्लोप इज चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स, चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स. त्यामुळे जर सपोज 2 पॉईंट असतील ए आणि बी, ही लाईन सेगमेंट आहे, या लाईन सेगमेंटवरचे हे 2 पॉईंट जर आपल्याला दिलेले असतील, एकाचा कॉर्डिनेट असेल x1 y1, एकाचा कॉर्डिनेट आहे x2 y2, तर ह्या केसमध्ये स्लोप आपण नेहमी कसा फाइंड करतो, चेंज इन y म्हणजे y2 मायनस y1, चेंज इन x म्हणजे काय x2 मायनस x1. ठीक आहे. इथे जर तुम्ही y1 मायनस y2 अपॉन x1 मायनस x2 केलं तरी चालणार आहे, कारण जर y1 मायनस y2 केला आणि इथे जे आन्सर मिळतं म्हणजे बघा हे असं आहे, सपोज 3 मायनस 2 अपॉन 4 मायनस 2 असा काही रेशो येतोय. बट हे जर मी असं केलं 2 मायनस 3 अपॉन 2 मायनस 4, फरक काय पडणार आहे, हा 1/2 असणार आहे, हा -1/-2 असणार आहे. सो फायनल व्हॅल्यू तर 1/2च असणार आहे. त्यामुळे इथे जरी सिक्वेन्स तुम्ही चेंज केला तरी चालणार आहे. सो स्लोप इज इक्वल टू चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स. याला आपण दुसऱ्या टर्म्समध्ये सुद्धा बघितलेलं. सो स्लोप इज इक्वल टू राईज अपॉन रन. राईज अपॉन रन, राईज म्हणजे काय, वर्टिकल मुवमेंट, रन म्हणजे काय, हॉरिझॉन्टल मुवमेंट. राईज म्हणजे वाय ॲक्सिसच्या अलॉंग मुवमेंट आणि रन म्हणजे काय, हॉरिझॉन्टल मुवमेंट. तर याचा यूज करून आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह स्लोप सुद्धा समजून घेतलेला आहे. ॲक्च्युली त्यावर आधारित काही क्वेश्चन येत नाही, बट जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. सपोज अशी एक लाईन आहे, ठीक आहे, या लाईनचं आपल्याला कॉर्डिनेट्स वगैरे दिले नाही, आपल्याला फक्त हे मेन्शन करायचं की इथे पॉझिटिव्ह स्लोप आहे का निगेटिव्ह स्लोप आहे. सो स्लोप इज इक्वल टू राईज अपॉन रन. तर सपोज मी या पॉईंटला आहे, मला ह्या पॉईंटला पोचायचं आहे, तर ह्या पॉईंटला पोहोचण्यासाठी राईज अपॉन रन, न्यूमरेटरला आहे राईज म्हणजे काय, वर्टिकल मुवमेंट, मला वर्टिकल मुवमेंट अशी करावी लागेल. रन म्हणजे काय, हॉरिझॉन्टल मुवमेंट, मला ह्या पॉईंटला यायचं म्हणजे मला हॉरिझॉन्टल मुवमेंट अशी करावी लागेल. तर आपण यामध्ये साइन कन्व्हेन्शन कसे अज्युम करतो, जसे आपले ॲक्सिस असतात त्याच्या अकॉर्डिंग आपण साइन कन्व्हेन्शन अज्युम करतो. राईट साईडची मुवमेंट पॉझिटिव्ह असते, लेफ्ट साईडची मुवमेंट निगेटिव्ह असते. जसं आपण 2 ॲक्सिस असते, या साईडला पॉझिटिव्ह नंबर लिहितो, या साईडला निगेटिव्ह नंबर, अप साईडला पॉझिटिव्ह, डाऊन साईडला निगेटिव्ह. सो राईट साईडची मुवमेंट पॉझिटिव्ह, लेफ्ट साईडची मुवमेंट निगेटिव्ह, अप साईडची मुवमेंट पॉझिटिव्ह, डाऊन साईडची मुवमेंट निगेटिव्ह. आता इथून मला इथून इथपर्यंत पोहोचायचं आहे, मी वर्टिकली मूव्ह झाली सगळ्यात आधी, म्हणजे ही मुवमेंट असणार आहे पॉझिटिव्ह, राईज इज पॉझिटिव्ह, आणि हॉरिझॉन्टली राईट साईडला मूव्ह झाली, सो ही मुवमेंट असणार आहे पॉझिटिव्ह. सो पॉझिटिव्ह अपॉन पॉझिटिव्ह व्हॅल्यू असणार आहे पॉझिटिव्ह, त्यामुळे ह्या लाईनचा स्लोप किती असणार आहे, पॉझिटिव्ह. ठीक आहे. निगेटिव्ह स्लोपसाठी आपण बघितलेलं, सपोज अशी जर मी एक लाईन कन्सिडर केली, ओके, ह्या लाईनमध्ये सपोज मला ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटला पोहोचायचं आहे, राईज अपॉन रन, राईज म्हणजे व्हर्टिकल मुवमेंट, रन म्हणजे हॉरिझॉन्टल मुवमेंट. तर आता मला इथून या लोएस्ट पॉईंटपासून हायस्ट पॉईंटपर्यंत सपोज पोचायचं असेल, तर राईज व्हर्टिकल मुवमेंट अशी होणार आहे, हॉरिझॉन्टल मुवमेंट अशी होणार आहे. अप डायरेक्शन पॉझिटिव्ह, लेफ्टला जाते सो निगेटिव्ह. सो स्लोप किती असणार आहे, पॉझिटिव्ह अपॉन निगेटिव्ह, पॉझिटिव्ह अपॉन निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह. तर अशा टाईपचा लाईनचा जो स्लोप असतो तो निगेटिव्ह असेल. दिस इज जस्ट फॉर इन्फॉर्मेशन, यावर क्वेश्चन विचारले जात नाही. त्यामुळे जर अशी चढती लाईन असेल थोडक्यात पॉझिटिव्ह स्लोप असणार आहे, अशी उतरती लाईन असणार आहे तर निगेटिव्ह स्लोप असणार आहे. ठीक आहे. आता हे आपण फक्त क्वाड्रंट 1चा विचार करतोय. त्यानंतर सपोज एखादी लाईन आहे, ती लाईन जर एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, अशी लाईन आहे, या लाईनचा स्लोप काय असणार आहे. सो ह्या लाईनचा स्लोप आपण कसा फाइंड करू शकतो, हे 2 पॉईंट आहे, सपोज मला ह्या पॉईंटपासून या पॉईंटला पोचायचं आहे. राईज मला वर्टिकल मुवमेंट करावं लागेल का नाही, सो राईज इज 0. हॉरिझॉन्टल मुवमेंट काहीतरी करावं लागेल, ती काहीतरी व्हॅल्यू असणार, बट 0 अपॉन एनी नंबर इज 0. त्यामुळे हॉरिझॉन्टल ॲक्सिसचा स्लोप नेहमी 0 असतो. ठीक आहे. जर मी वर्टिकल ॲक्सिस कन्सिडर केला किंवा जर मी वाय ॲक्सिस कन्सिडर केला आणि ही जी लाईन आहे, या लाईनचा जर मी स्लोप फाइंड करण्याचा प्रयत्न केला, ही लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहे थोडक्यात, तर ह्या लाईनचा स्लोप म्हणजे काय, राईज म्हणजे मला इथून इथपर्यंत जायचं आहे, काहीतरी व्हॅल्यू असणार आहे, एखादी व्हॅल्यू असणार आहे. रन हॉरिझॉन्टल मुवमेंट आहे का नाही, रन म्हणजे हॉरिझॉन्टल मुवमेंट इज 0, डिनॉमिनेटर इज 0, एनी नंबर अपॉन 0 इज अनडिफाईन्ड. त्यामुळे आपण बोलतो एखादी लाईन की जी वाय ॲक्सिसला पॅरलल असेल त्याचा स्लोप अनडिफाईन्ड असतो. ठीक आहे. तर हे झालं. त्यानंतर आपण
स्लोप नंतर अजून आपण अगेन हेच डिस्कस केलेलं की एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस किंवा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचा स्लोप काय असणार आहे. सो आपण बघितलं की जर आपण एक्स ॲक्सिस कन्सिडर केला, वाय ॲक्सिस कन्सिडर केला, एखादी लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस कन्सिडर केली आणि एखादी लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस कन्सिडर केली तर त्याचा स्लोप काय असणार आहे. सो स्लोपला अजून एका पद्धतीने आपण मेन्शन करू शकतो. स्लोप म्हणजे काय, सपोज एखादी लाईन असेल, ठीक आहे, ह्या लाईननी पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत जो काही अँगल फॉर्म केलेला आहे, सपोज अँगल थीटा आहे, या अँगलचा जर मी टँजंट घेतला म्हणजे टॅन थीटा, तर ही जी व्हॅल्यू असते ही व्हॅल्यू असते स्लोप. एम इक्वल टू टॅन थीटा. हा एक फॉर्म्युला आहे. एम इज इक्वल टू चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स, दॅट इज वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन, किंवा यालाच आपण असं लिहू शकतो एम इज इक्वल टू टॅन थीटा, ज्यावेळेस आपल्याला इन्क्लिनेशन म्हणजे थीटा दिलेला असेल. सो हा सुद्धा एक फॉर्म्युला आहे. त्यामुळे आता जर एक्स ॲक्सिसचा स्लोप मला विचारला, एक्स ॲक्सिसचा स्लोप म्हणजेच काय, या लाईनचा स्लोप. आता इन्क्लिनेशन आपण स्लोपला थीटाच्या अँगलमध्ये मेजर करतो. एक्स ॲक्सिस सोबत किती अँगल फॉर्म केलेला, आपण एक्स ॲक्सिसचा स्लोप फॉर्म करतोय, फाईन करतो. त्यामुळे एक्स ॲक्सिस सोबत फॉर्म केलेला अँगल 0 असणार आहे. सो एम इक्वल टू टॅन 0. टॅन 0 म्हणजे साइन 0 पण कॉस 0. साइन 0 इज 0, कॉस 0 इज 1, सो 0.1 इज 0. त्यामुळे एक्स ॲक्सिसचा स्लोप 0 असणार आहे. हे आणि एखादी लाईन जर पॅरलल असेल एक्स ॲक्सिसला, त्याचा सुद्धा आत्ताच आपण बघितलं तो स्लोप नेहमी 0 असणार. कारण अगेन ह्याच लॉजिकनी जर एखादी लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर तिने फॉर्म केलेला अँगल 0 असणार आहे. त्यामुळे त्याचा स्लोप असणार आहे 0. वाय ॲक्सिस म्हणजे हा ॲक्सिस, बरोबर. तर ह्या ॲक्सिसने एक्स ॲक्सिस सोबत फॉर्म केलेला अँगल किती असणार आहे, 90. सो टॅन 90 म्हणजेच काय 1/0. 1/0 म्हणजे अनडिफाईन्ड. त्यामुळे या लॉजिकने सुद्धा वाय ॲक्सिसचा स्लोप काय असणार आहे, अनडिफाईन्ड. किंवा एखादी लाईन पॅरलल असेल वाय ॲक्सिसला, म्हणजे अशी काही लाईन असेल तर ह्या लाईनने सुद्धा एक्स ॲक्सिस सोबत फॉर्म केलेला अँगल थीटा किती असणार, 90. म्हणून याचा सुद्धा स्लोप असणार आहे अनडिफाईन्ड. तर अशा मल्टिपल वेजनी आपण एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसचा स्लोप काय आहे हे जस्टिफाय करू शकतो. त्यानंतर आपण बघितलं, ठीक आहे, आपण अजून एका वेळी जेव्हा आपल्याकडे कॉर्डिनेट्स दिलेले असेल त्यावेळेस एक्स ॲक्सिस किंवा लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस किंवा लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिसचा स्लोप काय असणार आहे ते बघूया. सपोज आपल्याकडे अशी एक लाईन आहे, ही लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, हे 2 पॉईंट आहे. सपोज हा पॉईंट आहे 2, हा पॉईंट आहे 1, हा पॉईंट आहे 3. त्यामुळे ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट काय असणार आहे, 1,2. या पॉईंटचे कॉर्डिनेट असणार आहे 3,2. तर या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग स्लोप काय असणार आहे, y2 मायनस y1, 2 मायनस 2 अपॉन 3 मायनस 1. 2 मायनस 2 इज 0, 0/2 दॅट इज 0. सो एम इज इक्वल टू 0. ओके. त्यानंतर लाईन विच इज पॅरलल टू वाय ॲक्सिस म्हणजे अशी असणार आहे. सपोज हा पॉईंट 2 आहे, हा पॉईंट 1 आहे, हा पॉईंट 3 आहे. त्यामुळे याचे कॉर्डिनेट्स काय असणार आहे, 2,1 आणि या पॉईंटचे कॉर्डिनेट्स असणार आहे, एक्स कॉर्डिनेट इज 2, वाय कॉर्डिनेट इज 3. स्लोप म्हणजे काय, चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स. चेंज इन वाय 1 मायनस 3, चेंज इन एक्स 2 मायनस 2. सो चेंज इन एक्स इथे डिनॉमिनेटरला 0 आला म्हणजे -2/0 अनडिफाईन्ड. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण हे जस्टिफाय करू शकतो. त्यानंतर आपण लास्ट टॉपिक बघितला, स्लोप ऑफ पॅरलल लाईन्स. ज्यावेळेस 2 लाईन पॅरलल असतात त्यावेळेस त्या 2 लाईनचे स्लोप सुद्धा इक्वल असणार आहे. का इक्वल असणार आहे, कारण 2 लाईन पॅरलल आहे, अशी एक लाईन आहे, अशी एक लाईन, ह्या 2 लाईन पॅरलल आहे. त्यामुळे काय होणार आहे, या 2 पॅरलल लाईनला सपोज ही एक्स ॲक्सिस इंटरसेक्ट करतोय असं जर मी कन्सिडर केलं, 2 पॅरलल लाईन आहे, ही ट्रान्सव्हर्सल आहे, त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल सारखा असणार आहे, बरोबर. करस्पॉन्डिंग अँगल 2 अँगल सारखे असणार आहे. म्हणजेच काय, हा अँगल म्हणजेच काय, दिलेल्या लाईननी पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत फॉर्म केलेला अँगल, तो अँगल सारखा आहे. स्लोप म्हणजे काय असतो, स्लोप इज इक्वल टू टॅन थीटा. या लाईनसाठी स्लोप असणार टॅन थीटा, या लाईनसाठी सुद्धा स्लोप काय असणार, टॅन थीटा. सो 2 लाईन ज्यावेळेस पॅरलल असतील त्यावेळेस त्यांचा स्लोप सुद्धा इक्वल असतो. ह्या प्रॉपर्टीचा यूज करून आपण बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले. जसं काही एखादा क्वाड्रिलॅटरल आहे, तो पॅरलोग्राम आहे, हे दाखवण्यासाठी आपण काय करत होतो, पॅरलोग्राम आहे त्यामुळे ऑपोजिट साईड्स पॅरलल पाहिजे. 2 लाईन पॅरलल आहे म्हणजे त्यांचे स्लोप इक्वल पाहिजे. 2 लाईनचे स्लोप इक्वल आहे की नाही ते चेक करायचं. याचा अर्थ सपोज या 2 लाईनचे स्लोप इक्वल आले, ह्या 2 लाईनचे स्लोप इक्वल आले, तर आपण बोलतो की या 2 लाईन एकमेकांना पॅरलल आहे, या 2 लाईन एकमेकांना पॅरलल आहे, म्हणजे हा दिलेला क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम आहे. सो स्लोपच्या कॉन्सेप्टचा यूज करून आपण दिलेला क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम आहे की नाही हे सुद्धा व्हेरीफाय केलेलं. ॲज वेल ॲज आपण कोलिनियरिटीसाठी सुद्धा स्लोपचा यूज केलेला. कसा यूज केलेला, कोलिनियर म्हणजे काय, 3 पॉईंट जे असतील पी क्यू आर हे एका लाईनमध्ये पाहिजे. मग आपण काय करतो, पी क्यूचा स्लोप फाईंड करायचो, त्यानंतर क्यू आरचा स्लोप फाईंड करायचो. दोन्ही स्लोप इक्वल येत आहे, दोन्ही स्लोप इक्वल येत आहे म्हणजेच काय, पी क्यू आणि क्यू आर पॅरलल पाहिजे. बट इथे जर बघितलं पी क्यू आणि नेक्स्ट आहे क्यू आर, क्यू पॉईंट सारखा आहे. याचा अर्थ काय, ह्या 2 सेपरेट लाईन नाही, तर क्यू आरची पोझिशन इथे आहे, क्यू आरची पोझिशन इथे आहे, म्हणजेच काय, पी क्यू आर हे 3 पॉईंट एका लाईनवरती लाई करतात, एका लाईनवर लाई करतात, म्हणजे हे जे 3 पॉईंट आहे हे 3 पॉईंट कोलिनियर आहे. अशा पद्धतीचे बरेचसे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले. सो दिस इज ऑल अबाउट कोऑर्डिनेट जॉमेट्री. आय होप हा चॅप्टर तुम्हाला चांगला समजला आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओजमध्ये खरोखर तुम्हाला काही मदत होते, काही शिकायला मिळतं, तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हे व्हिडिओज नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट.